हॉटेलमधील शेफसारखं रुचकर जेवण बनवायचं गृहिणीसाठी खास किचन टिप्स. हॉटेलमधील शेफ वापरत असलेल्या स्वयंपाकाच्या टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॉटेलमधील काही पदार्थांची चव नेहमीच आपल्या जिभेवर रेंगाळत असते, पण तेच पदार्थ घरी बनवले तर ते रेस्टॉरंटसारखे बनत नाहीत. अनेकदा काही गृहिणी एखादा पदार्थ यूट्यूबवर बघून ट्राय करतात, पण त्याचीही चव हॉटेलातील पदार्थासारखी येत नाही. हॉटेलमध्ये नेमकं काय साहित्य वापरतात, ते जेवणात कोणता मसाला वापरतात, मग ती वापरल्यावरही माझी ग्रेव्ही अशी का झाली, असे एक ना एक हजार प्रश्न आपल्याला पडतात. पण हॉटेलमधील शेफ वापरत असलेल्या स्वयंपाकाच्या टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे तुम्हीही हॉटेलप्रमाणे रुचकर जेवण बनवू शकता. गृहिणीसाठी खास किचन टिप्स. 1. दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे 3 किंवा 4 देठ टाकावेत. त्यामुळे दही घट्ट लागते. मिरचीच्या देठात एन्झाईम्स नावाचा घटक असतो, त्यामुळे दही घट्ट होते. नंबर 2. डाळ माखणी बनवताना काळ्या उडीदाची अख्खी डाळ वापरावी. ती कमीत कमी 7 ते 8 वेळा धुवून भिजत ठेवावी. यानंतर ती डाळ न धुता शिजवा. त्यामुळे डाळीला विशिष्ट चव येते. नंबर 3. बिर्याणी डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला तर त्याला छान टेस्ट येते. यासाठी बिर्याणी डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या. त्यात 2 ते 3 लवंगा आणि 1 टीस्पून तूप कोळशावर टाका. त्यानंतर घट्ट झाकून ठेवा. त्यामुळे 3 ते 4 मिनिटात मस्त स्मोकी फ्लेवर येईल. नंबर 4. हिरव्या भाज्यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो. अनेकदा भाजी शिजवताना भाज्यांचा हिरवा रंग निघून जातो. त्यामुळे या भाज्या शिजवताना 1 टीस्पून खाण्याचा सोडा टाकावा. त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकण ठेवून शिजवू नये. नंबर 5. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते. मात्र लसूण पटकन सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून जोरात हलवा. त्यामुळे लसूणाच्या पाकळ्या निघून जातील. नंबर 6. शेंगदाणे ओव्हनमध्ये छान भाजले जातात. एका विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजा. त्यामुळे चांगली चव येते. नंबर 7. जर घरात एक्सपायरी झालेला टोमॅटो केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळ्याच्या भांड्यांना लावून ठेवा. त्यामुळे ते चकाकतील. नंबर 8. सफरचंद कापले ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे ते काळे पडतात. त्यामुळे सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर लावा. त्यामुळे ते काळे पडणार नाही. सॅलड करतानाही ही टीप नक्की वापरावी. नंबर 10. जैन जेवण बनवताना कांदा किंवा लसूणचा वापर करता येत नाही. त्यामुळे जैन जेवण चविष्ट बनवण्यासाठी ओवा आणि हिंगाचा तडका द्या. जेवण हॉटेलसारखे टेस्टी होईल. नंबर 11. भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते. ते पुन्हा वापरता येत नाही. अशा वेळी थोडा शिजलेला भात त्या गरम तेलात घालावा. त्यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते. नंबर 12. छोटे भटुरे करतेवेळी भटुरेचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून टाकावा. त्यामुळे भटुरे छान फुगतात आणि मऊ राहतात. नंबर 13. अनेकदा आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो. पण जर तुम्ही कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घालावा. नंबर 14. पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते. यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाकावे. त्यामुळे मीठ मोकळे मोकळे राहते. नंबर 15. काजू, बदाम, अक्रोड भाजून थंड करून हवाबंद भरणीत ठेवा. त्यामुळे ते खवट होणार नाही. तसेच ते कडक राहतील. अशाच टिप्स फॉलो करण्यासाठी आपल्या कोमल सुनिक लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून एक कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जणांना शेअर करा.